आज एकादशी होती म्हणून म्हणलं चला देवपूजा करून घेऊ जराशी स्वच्छच. कधी कधी मी काय करते, देवपूजा करत नाही, म्हणजे देवाला आंघोळ वगैरे घालत नाही, फक्त दिवा लावते आणि अगरबत्ती लावते, एवढी देवपूजा करते. पण अधूनमधून मग ना देवपूजा देव अशा स्वच्छ धुवून करते. रोज रोज काय माझ्याकडनं होत नाही म्हणून मी रोज रोज करत नाही, पण एखाद्या दिवशी मग असं स्वच्छ सगळे देव काढायचे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आता माझं जे नारळ आहे खूप छान असं मोठं आणि मस्त असं आले, त्याला बघून ना मला अगदीच प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. खूप मस्त आले. रोज मी त्याच्याकडे बघते आणि अगदी पाण्यात त्याला एक 10-20 मिनटं तरी भिजत ठेवते आणि खूप त्याच्यानंतरच मग मी त्याला कळसामध्ये ठेवते. आता ही विठ्ठल रुक्माई, कोणाची बाप तर कोणाची आई. बरेच जण विठ्ठल रुक्माईला आई बाप म्हणतात. विश्वाचा करता करविता, त्याच्याशिवाय म्हणतात पानसुद्धा हलत नाही. मागं जे पिक्चर आला होता चित्रपट रितेश देशमुख सरांचा, त्यांचा जो लई भारी पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये रितेश देशमुख सर पंढरपूरमध्ये राहिले आणि विठ्ठल रुक्माईचे जणू त्यांनी मन जिंकल्यासारखं देवाचं मन जिंकलं होतं. विठ्ठलाने त्यांना त्यांच्या आईवडिलांची भेट करून दिली. आपण त्या पिक्चरमध्ये जे बघितलं ते क्षण बघितल्यानंतर अक्षरशः अंगावर काटाच आला होता. खरं तर कोणाला माहीत नव्हतं की या पिक्चरमध्ये रितेश देशमुख सरांचा डबल रोल आहे. एकदम दाखवल्यामुळं सगळ्यांच्या अंगावर काटाच आला होता. आता कुठेतरी जगाच्या पाठीवर आपले आईवडील असतील तर आपण त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा कधीतरी ते भेटतील या आशाने आपण नक्कीच त्यांची वाट बघत असतो. पण जे कोणी आपल्या आयुष्यामध्ये किंवा या जगामध्ये नाहीतच त्यांना शोधण्याचा किंवा ते कधीतरी आपल्याला भेटतील ही अपेक्षा म्हणजे मनामध्ये ठेवणं म्हणजे अशक्यच आहे बरं का. आता आज इथं देवपूजा करताना मला सहजच आठवलं म्हणून मी इथं शेअर केलं तुमच्यासोबत. खरं तर आईवडील असणं हे सौभाग्य ज्याचं आहे त्यांना नाही कळणार, पण ज्याला नाही त्याला विचारा की आईवडिलांना नसणं त्यांचं किती दुःखदायक असं खरं तर सांगता येत नाही, शब्दात मांडताही येत नाही. खूप कठीण असतं त्यांच्याशिवाय जगणं. पण कसं आहे, वेळ जशी येईल तसं माणसाला राहता आलं पाहिजे असं आम्ही लहानपणापासूनच शिकत आलो आहे. तर कधी कधी वाटतं आपले कोणचे जन्माचे पाप आहे असेल तर आपल्याला हे जे भोग आहेत ते भोगावं लागते. तर खरं तर म्हणतात या जन्माचं जे आहे ना इथंच फेडावं लागतं. या जन्मात तरी काय पाप केलं असेल असं वाटत नाही, कारण लहानपणापासूनच असेच दिवस गेलेत, जसे येत आहेत तसेच गेलेत. असं काही पाप पुण्य आम्ही केलंच नाही, पण तरीही हे भोग आमच्या भोगाला आलेत. तर चला आपले भोग आपल्यालाच भोगावं लागतील. कदाचित मागच्या जन्मीचंच पाप असेल म्हणा. तर सुंदर अशी देवपूजा करून घेतली आणि मग नंतर आम्ही दोघीजणी असे छोटे छान छान असे फोटो काढत बसलो. देव माझी आज माझ्यासोबत मॅचिंग होती, ती माझ्यासोबत मॅचिंग असली ना आम्हाला फोटो काढायला जरा जास्तच उल्हास येतो. तेवढ्यात आमचा शिवमदादा देखील आला होता, पण त्याला काही फोटो काढायची जास्त इच्छा होत नाही, देवला पण होत नाही, पण माझी इच्छा असते, मग मी काय ओढून काढत बसते. तर चलो बाय, भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओ.